संपूर्ण महाराष्ट्र सध्या महिला अत्याचाराच्या घटनेनं हादरून निघालाय। कुठे 6 महिन्यांच्या बालिकेपासून ते अगदी 70-75 वर्षांच्या वृद्ध महिलेपर्यंत लैंगिक अत्याचार केले जातात। आणि मुळातच हे लैंगिक अत्याचार गेल्या काही वर्षांमध्ये इतके जास्त वाढलेले आहेत की आपण दिवसेंदिवस किती समाज म्हणून विकृत होत चाललोय हे कुठेतरी या सगळ्यातून दिसून येत आहे। एखादा अत्याचार घडल्याच्या नंतर त्याची बातमी होते, त्याच्यानंतर मोठमोठे मोर्चे निघतात, मात्र या सगळ्यातून साध्य काय होतंय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। हे सगळं जरी होत असलं तरी सुद्धा या सगळ्यावरती एक फायनल सोल्युशन काही केल्या निघत नाहीये। महिला अत्याचारांचं प्रमाण काही केल्या कमी होत नाहीये। त्यामुळे मुळातच संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला सध्या कुठेही गेल्या तरी स्वतःला असुरक्षित अशा फील करतात। माझ्याबरोबर आता पुण्यातल्या काही महिला आहेत, पुण्यातल्या अनेक महिलांशी मी बोलणार आहे। त्यांना या सगळ्या प्रकरणांवरती काय वाटतंय, त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या मनात किती असुरक्षितता आहे, हे सगळं थांबवण्यासाठी काय काय केलं पाहिजे, त्यांना काय वाटतंय, समाज म्हणून असेल किंवा सायकोलॉजिकली असेल किंवा कायद्याच्या दृष्टिकोनातून असेल, राजकारणाच्या दृष्टिकोनातून असेल, प्रत्येक पैलूवरती आपण बोलणार आहोत। तुम्ही स्वतः पर्वतीच्या खूप जवळ राहिला आहात। पर्वतीमध्ये जे काही घडलं त्यामुळे संपूर्ण पुणे शहर पुन्हा एकदा हादरून निघालेलं पाहायला मिळतंय। काय वाटतंय महिला म्हणून या सगळ्यावरती काय काय काम होणं गरजेचं आहे? केवळ असं नाही की एखादी गोष्ट आज केली उद्या लगेच आपल्याला बदल जाणवणार आहे, पण खूप गोष्टींवरती काम होणं गरजेचं आहे। रोजच्या दिवसाला तर एक महिलांचं तर चालूच आहे। मुलींवरती अन्याय मामाजवळ मुलगी हे नाहीये, बापाजवळ सेफ नाहीये, आता रोज तर चालूच आहे आपलं। तर यांच्याबद्दल चौरंगा कायदा आणला पाहिजे। असं तुम्हाला हा, वाटतंय? कडक कारवाई तर झालीच पाहिजे, कारण की सगळं आता रोजचं चालूच आहे। काय वाटतंय चौरंग करायचं जर असं आला एखादा नियम किंवा एखाद्या आरोपीचा चौरंग केला तर तिथून पुढच्या काळामध्ये या सगळ्या घटना थांबवता येतील का? अ, थांबवता येतील, पण आता सध्या ती पर्वती गावात झालेलं घटना आहे, त्याच्यात ती आई माघार घ्यायचं म्हणतीये, पण जी अन्याय सहन करते ती सर्वात मोठी गुन्हेगार आहे मला असं वाटतं। त्याच्यामुळे तिने आज त्यांनी नातीचा बळी घेतलाय, उद्या तो दुसरा पण एखाद्याचा बळी घेऊ शकतो, त्याच्यामुळे त्याला निदान शिक्षा होणं गरजेचं आहे, माझं असं म्हणणं आहे। काय वाटतं ताई तुमच्याही घरामध्ये लहान मुली असतील, अगदीच म्हणजे आता असं झालंय की बाहेर कुठे काय झालं की आपण आपल्या मुलींना घरात लपवून ठेवतो, आपल्या मुलींना बाहेर सोडायचं की नाही आणि घरात ठेवलं तर त्या घरातही सेफ नाहीयेत, असं एकंदरीत अगदी परिस्थिती अगदी आता तर सध्याची परिस्थिती बघता असं झालंय की मुलींना जन्माला घालायचं की नाही घालायचं। घरात जरी ठेवलं कोणापाशी तरी प्रॉब्लेम आहे, बाहेर ठेवलं तर बाहेरच्यांचा तर विश्वास नाहीच आहे। आणि ह्यांना आहे ना असं जर केलं ह्यांनी मुलांसोबत जो प्रकार आता घडतोय, आता आपण काय करतो कॅन्डल लाईट करतोय, हे करतो ते करतो, काही त्यांना म्हणजे नाही मिळत नाही, ते जातात आरामात खातात तिथं, त्यांना काही फरक पडत नाही। हे असं केलं ना त्यांना आपल्या समोरच त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याच्याशिवाय हे सुधारणारच नाहीये। आणि आता अशी नक्कीच आपण परिस्थिती आपण आहे, आपण असं सध्या म्हणतो, आपण गेल्या अनेक वर्षांपासून असं म्हणतो की बेटी बचाव बेटी पढाव, पण बेटी बचाव तर मग ती कुणापासून वाचवायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मुली जन्माला घालण्यासाठी मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी सरकार प्रयत्न करतं किंवा गर्भलिंग निदान चाचणी करू नका असं म्हणतं, पण मुली जन्माला आल्यानंतर त्यांना वाचवायला मात्र काही प्रयत्न आपल्याकडे नाहीयेत, ऑप्शन्स सापडत नाहीत असं वाटतं। हो, आणि आता परिस्थिती अशी आहे, पुरुषांपेक्षा जास्त काम महिला करतात, त्याच्यामुळे महिला जास्त वेळ बाहेर असतात। तर आता मला अशी भीती वाटतेय की महिलांनी काम करायचं की नाही करायचं, कारण मुलींना शाळेत सोडण्यापासून घरातलं सगळं काम उरकून त्या कामाला जातात, संध्याकाळी यायला त्यांना 8-9 वाजतात, तर एवढ्या वेळेत त्यांचं अर्ध लक्ष तिकडे असतं, अर्ध लक्ष घरी असतं। आणि माझी मुलगी स्वतः 9-10 वर्षाची आहे, तर मला कामामध्ये आता ते तीन दिवस झालं ते प्रकरण जनता वसाहतचं झालंय तेव्हापासून मला लक्षच लागत नाही, म्हणजे करायचं काय हा प्रश्न महिलांसमोर पडलाय। तर त्याच्यावर सरकारने खरंच ऍक्शन घ्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय, काहीतरी कठोर कायदा त्याच्यावर निघला पाहिजे। एवढं म्हणजे झालं ना तरी पुरं आहे, बस झालं। पहिलं असं वाटत होतं स्त्री निर्भूण हत्या होत होती तेच योग्य होतं असं मला तरी वाटतंय, कारण आता जन्माला घालून पण त्याच्यापेक्षा भयंकर कृत्य होतंय, मग ते निर्भूण हत्या होती ते काही चुकीचं नव्हतं असं माझा समज झालाय। आता हे आता सगळं प्रकरण जे होतंय ना आता वारंवार घडतंय, त्याला म्हणजे कुठेतरी थांबलं पाहिजे ते आता। मागे दिल्लीमध्ये एक निर्भया हत्याकांड झालं, त्याच्यानंतर संपूर्ण देश हादरून निघालेला होता, संपूर्ण देशाचे डोळे उघडलेले होते, इतकं भयानक ते लैंगिक अत्याचाराचं प्रकरण होतं। त्या प्रकरणाच्या नंतर महाराष्ट्रात अनेक प्रकरणं झाली, नसरापूर झालं तेव्हा सुद्धा महाराष्ट्र पेटून उठला, पण महाराष्ट्र पेटून उठतो 2-4 दिवसांसाठी सगळ्या चर्चा होतात, नंतर त्याच्यावर काहीच होत नाही असं एकंदरीत दिसतं का? त्याला एकच पर्याय, चौरंग शासन तुम्ही आणा ना, हे होणारच नाही। तुम्ही एकदा ते अस्तित्वात आणलं ना परत हे उद्योग होणारच नाहीत, आणि तुम्ही 24 तासाच्या त्यांना सजा करा, चौरंग शासन।
हे सगळ्यांचं मत आहे आणि हे सगळं महत्वाचं आहे आणि हे अस्तित्वात आणलं पाहिजे. म्हणजे आता लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सुरक्षित नाहीयेत महिला. मग ह्याच्यावर तुम्ही सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे, कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे. वयोवृद्ध महिला सुद्धा सेफ नाहीयेत, त्यांना सुद्धा रस्त्याने चालायची आता सध्याला भीती वाटते. असं वातावरण झालंय आता महाराष्ट्रामध्ये. असं नको की पुढच्या आम्ही वेळेस ज्यावेळेस सगळ्या महिला तलवारी घेऊन उतरणार सगळ्या, म्हणजे पोलीस असो ना ते कोणी असो हे बघणार नाही. हा ते झालंच पाहिजे, चौरंग शासन हे झालंच पाहिजे. बरोबर आहे. अनेक महिलांना आता असं वाटतंय की आम्हाला सुद्धा बंदुकीचा परवाना द्या, आम्हाला सुद्धा एखादा छोटासा काय चाकू किंवा धारदार शस्त्र सोबत ठेवायचं एखाद्या द्या, अशा सगळं मोर्चा आता निघतोय, हे निघतंय ते निघतंय. आम्ही स्वतः काल रुपालीताई, आम्ही संगीताताईंनी आम्ही तिरडी आंदोलन काढलं. परत आज लगेच एवढ्या सगळ्या ताज्या बातम्या असताना आज कोल्हापुरात स्वतःच्या मामापासून आणि स्वतःच्या वडिलांपासून सुद्धा मुलगी सुरक्षित नाहीये. हे आजच झालंय. हे पण मामाच्या गावाला जाऊया म्हणायचं, मामाच्या गाव जाऊ का नको जाऊ. नाहीये ते आता डायरेक्ट मुलीला धोका आहे. त्याच्यामुळं आता नसरापूर मध्ये झालेली घटनामध्ये की विलवाणी तिचा बाप न्याय मागतोय आणि त्याच नराधमाला 50 पोलीस प्रोटेक्शन आहे. हे खूप चुकीचं आहे. आणि तिचा जरी आत्मा न्याय मागतोय, देह जरी तुम्ही हे केला असेल, जाळला असाल, की विलवाणी तिचा आत्मा न्याय मागतोय, मला न्याय द्या, न्याय द्या. नराधमाला फाशी झालीच पाहिजे. काय काय वाटतं मावशी, काय झालं पाहिजे अशा आरोपींबाबतीत? अशा आरोपींना सजाच झाली पाहिजे, फाशीची सजा झाली पाहिजे त्यांना अशी. आणि 24 तासाच्या आत झाली पाहिजे. महिलांवर अत्याचार होतात, मुलींवर होतात, छोट्या छोट्या मुलींवर होतात, असं झालंच पाहिजे. पूर्वी हे घडत नव्हतं. पूर्वी अशा घटना कधीच झाल्या नाही, आता व्हायला लागल्या त्या घटना. हे सगळं काही थांबलं पाहिजे. आणि जर हे पोलिसांकडून थांबत नसेल तर सरळ महिलांच्या ताब्यात द्या असल्या माणसांना. आम्ही त्यांना जे शिक्षा द्यायची ते भर रस्त्यात त्यांचं सगळं जे काही असेल ते ठेचून काढून जाळून त्यांचा कायमचा नायनाट करू आम्ही. बस त्याच्याशिवाय हे सगळं थांबणार नाही. त्याच्यावर जी काही आम्हाला शिक्षा होईल ना ती भोगायला पण आम्ही तयार आहोत. पण आम्ही ते करणार. आता ह्याच्यावर जर काही योग्य निर्णय नाही झाला, योग्य कायदा नाही निघला तर आम्ही करणार ते. स्वतः कायदा हातात घेणार. मग तुम्हाला काय शिक्षा द्यायची ती द्या, आम्ही तयार आहे भोगायला. नक्कीच. अगदी मी शेवटच्या प्रश्नाकडे येते. खूपदा जेव्हा अशा घटना घडतात, मोर्चे काढले जातात, 4-8 दिवस या सगळ्यावरती बोललं जातं, नंतर सगळं विसरलं जातं, सगळं वातावरण शांत होतं आणि पुन्हा काही याच्यावरती बोललं जात नाही. पुन्हा नवीन कुणाचा तरी बळी गेला की मग परत जाग येते. महिला म्हणून तुमच्या सगळ्यांचं काय म्हणणं आहे? किती दिवसात सरकारने या सगळ्यावरती भूमिका घेणं गरजेचं आहे? 24 तासाच्या आतच दिली पाहिजे. जास्त 2, 3, 4, 5 दिवस असे नाहीच. 24 तासाच्या आतच झालं पाहिजे. आणि 4-5 दिवसात शांतता होती सगळी. त्याच्यामुळे पुढं नक्की काय करत नाही, ऍक्शन घेता येतच नाही. तारकावर या टायमाला काय जर काय झालं तर आम्ही जर हातात काय घेतलं, काय झालं म्हणजे XYZ, मग आम्हाला काय शिक्षा द्यायची ते द्या. आणखीन एक महत्वाचा या सगळ्यामधला मुद्दा असा आहे की आपण महिला अत्याचारांवरती जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा अत्याचार झाल्याच्या नंतर शिक्षा काय द्यायची याच्यावरती तर खूप बोललं जातं. मात्र मुळातच आपल्या घरातल्या मुलींना सेफ करायचं असेल तर आपल्या घरातल्या मुलांना नीट शिकवणं हे पण खूप गरजेचं आहे. आपल्या मुलांना संस्कार देणं खूप जास्त गरजेचं आहे. आपला मुलगा असो, बाजूच्याचा असो, आपण त्याला चांगल्या वाईट गोष्टी सांगितल्या पाहिजेत. प्रत्येक मुलगी बहिणी हे सांगितलं पाहिजे. हे किती गरजेचं आहे असं वाटतं मावशी? काय वाटतं तुम्हाला? खूप गरजेचं आहे आणि 24 तासाच्या आतमध्ये केलंच पाहिजे सगळं, नाही का? नाहीतर चौरंगा ठरवायचं. काय ठरवायचं? त्याचा हात पाय तोडून डायरेक्ट टाकायचं. एवढं मात्र करायचं. सुरुवात ही आपल्या घरापासूनच झाली पाहिजे. मुलांना शिकवणं गरजेचंच आहे. पहिला आपल्या घरातूनच सुरुवात केली पाहिजे, आपल्या मुलांपासून, आपल्या घरातल्या व्यक्तींपासून. चालू पण केली त्या आजपासूनच आम्ही राबवले. पुरींना सगळं शिकवलंय. आज मुलींना पण सांगितलं बॅड टच, गुड टच काय असतो ते कळलं पाहिजे आपल्या मुलींना. आणि मुलींनी आईला न घाबरता सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. ह्याची सुद्धा आम्ही तयारी केली. हा नक्कीच आपण बघतोय पुणे शहरातल्या विविध ठिकाणी राहणाऱ्या, विविध पक्षांच्या सामाजिक कार्यामध्ये काम करणाऱ्या किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या या सगळ्या महिला आहेत. आणि या सगळ्याच महिलांची आज एकच म्हणणं आहे की जे काही आमच्या लेकीबाळींबरोबर घडतंय किंवा शेजारच्या घरात घडतंय, कुठेही घडतंय, हे सगळं थांबवण्यासाठी आज
सरकार म्हणून सरकारनं सुद्धा काही पावलं उचलणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त समाज म्हणून आपण काय काय करू शकतो, या सगळ्याची केवळ आज एखाद्याला फाशी दिली आणि उद्या महिला अत्याचार थांबलेत असं होणार नाहीये, किंवा आज फडणवीसांनी राजीनामा दिला म्हणजे उद्या महिला अत्याचार थांबलेत असंही होणार नाहीये. हे सगळं थांबवण्यासाठी लॉंग टर्म या सगळ्याचा इफेक्ट कशा पद्धतीने होईल त्यावरती काम करणं गरजेचं आहे. आपल्या घरातल्या मुलींनाही शिकवणं गरजेचं आहे, मुलांना सुद्धा शिकवणं गरजेचं आहे. मुलांवरती आपण कसे संस्कार करतोय त्यावरतीही बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. जर एखाद्या मुलाच्या मनात अशा पद्धतीची काही विकृती असेल तर त्याच्या मनातून ते काढून टाकण्यासाठी सुद्धा प्रयत्न झाले पाहिजेत. समुपदेशन सुद्धा गरजेचं आहे. जेवढी गरजेची शिक्षा असते तेवढंच समुपदेशन सुद्धा गरजेचं आहे. हे सगळं समाजातून पूर्णपणे उच्चाटन करून टाकण्यासाठी खूप मोठा कालावधी जाऊ द्यावा लागणार आहे. मात्र त्याची सुरुवात जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर इथून पुढच्या काळामध्ये महिला सुरक्षित होतील असंच सध्या सगळ्या महिलांना वाटतं. अर्थात या सगळ्यामध्ये आता समाज म्हणून आपण काय काय करतोय, सरकार काय काय करतंय, या सगळ्यावरती पुढच्या गोष्टी डिपेंड असणार आहेत. मात्र महिला आता काही केल्या ऐकणार नाहीयेत. महाराष्ट्रातल्या महिला पेटून उठलेल्या आहेत आणि महिलांना न्याय हवाय. न्याय मिळाल्याशिवाय या महिला शांत बसणार नाहीत, हे मात्र नक्की. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.